पारंपरिक पद्धतीने मेटकूट बनवण्यासाठी सर्वात आधी हे संपूर्ण साहित्य अगदी परफेक्ट असं तुम्ही घ्या, त्यामुळे खूप छान असं आपलं मेटकूट हे तयार होतं। त्यासाठी मंद आचेवरती ब्राऊन कलर येईपर्यंत आपण चना डाळ ही भाजून घेणार आहोत। भाजलेली चना डाळ एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती हळद, हिंग आणि अगदी थोडंसं सुंठ पावडर आपण टाकून घेऊया। लगेचच त्याच पॅनमध्ये मंद आचेवरती उडदाची डाळ ही भाजून घ्यायची। उडदाची डाळ भाजून झाल्यानंतर तांदूळ देखील अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत। पोहे देखील ह्याच पद्धतीने मंद आचेवरती आपण भाजून घेतले। संपूर्ण साहित्य भाजून झाल्यानंतर हे संपूर्ण मसाले आपण बंद गॅसवरती गरम पॅनमध्ये हलकंसं भाजून झाल्यानंतर लगेच यामध्ये काढून पूर्णपणे गार झाल्यावरती लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घे। आवडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्सरवरती अगदी बारीक करून लगेच एका चाळणीच्या सहाय्याने आपण हे मेटकूट गाळून घ्यायचं। यामुळे एकसारखं छान पिठासारखं आपलं मेटकूट हे तयार होतं। बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं पारंपरिक पद्धतीने अगदी भरपूर दिवस टिकणारं चविष्ट